कोणती थेरी पाहत होतो आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये? सर हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन. कोणत्या कन्सेप्ट मध्ये हायब्रिडायझेशन होतं? पहिली थेरी पाहिली आपण लेविस अँड कोसेल अप्रोच टू द केमिकल बॉन्डिंग. लेविस अँड कोसेल म्हणजे मेजॉरिटीली ही थेरी बेस्ड होती लेविस ऑक्टेट रूल वरती, की प्रत्येक ऍटम हा त्याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. इट मीन्स त्याचा ऑक्टेट कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजेच तो एखाद्या नियरेस्ट इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय पहा, जर इनर्ट गॅसच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, जर त्याच्यासारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर इतर ऍटमनी अचीव्ह केलं तर त्याच्यासारख्या इनर्ट गॅस सारख्या प्रॉपर्टी याही ऍटम मध्ये येणार आहेत. म्हणजे इनर्ट गॅसच्या प्रॉपर्टीज काय आहेत? मेन प्रॉपर्टी आहे की त्यांची एनर्जी कमी आहे, ते स्टेबल आहेत. स्टेबल आहेत म्हणजे ते अनरिएक्टिव्ह आहेत, इझिली रिएक्ट होत नाहीत कोणत्याही दुसऱ्या. आणि प्रत्येक ऍटम हा नेचरमध्ये स्वतःला स्टॅबिलिटी किंवा प्रत्येक जो काही घटक आहे तो सजीव असेल, ऍटम असेल, कोणतीही स्पेसिस असेल, ती स्वतःला स्टॅबिलिटी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत असते. ही नॅचरल टेंडन्सी आहे. मग स्टेबल होण्यासाठी तो ऍटम काय करतो? स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करतो. मग ऑक्टेट कंप्लीट करण्याचे कोणते वेज आहेत तिथं? तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो जास्त असतील तर, किंवा 8 पेक्षा कमी असतील तर इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. जर त्याने इलेक्ट्रॉन कम्प्लिटली लॉस केले किंवा कम्प्लिटली गेन केले तर तयार होणाऱ्या बॉन्डला आयोनिक बॉन्ड म्हणतो आपण, का तर तिथं आयन्स डेव्हलप होतात. एखाद्या ऍटमने इलेक्ट्रॉन लॉस केले, पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतो. एखाद्या ऍटमने इलेक्ट्रॉन गेन केले टू कम्प्लीट हिज ऑक्टेट, तर काय होणार आहे? इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे निगेटिव्हली चार्ज आयन होणार आहे. मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये काय असतं? अपोजिट पोल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यालाच आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. ओके. त्याच्यानंतर केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण पाहिलं कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो. तर कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होईल? बाय इक्वल और बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जर दोन्ही ऍटम इक्वल शेअरिंग करताय, हा पण एक इलेक्ट्रॉन देतोय, तोही एक इलेक्ट्रॉन देतोय, आणि मध्ये जी शेअर झालेली इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही पेअर जर ही इलेक्ट्रॉन कॉमन शेअर होते तर त्या टाईपच्या बॉन्डिंगला आपण म्हणत असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. बरोबर की नाही? त्या टाईपच्या बॉन्डिंगला आपण काय म्हणणार? कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणणार. ओके, हे पाहत होतो. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये काय होते? कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे जर हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन कम्प्लिटली एकाच ऍटमने दिले, ओके, याला वन साइडेड शेअरिंग म्हणतात. मग वन साइडेड शेअरिंग झालं तर तिथं कोऑर्डिनेट बॉन्ड होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड आपण सिंपल डॅशने दाखवतो, कोऑर्डिनेट बॉन्ड आपण एरोने दाखवतो. जो देणार आहे त्याच्याकडून जो इलेक्ट्रॉन घेणार आहे त्याच्याकडे एक सिंपल एरो दाखवत असतो आपण. तो काय तयार होतो? कोऑर्डिनेट बॉन्ड. मग आपण काय पाहिलं? व्हॅलेन्स बॉन्ड थेरी पाहिली. ओके, FES-EPR थेरी पाहिली. ऑक्टेट रूल नंतर FES-EPR थेरी पाहिली. FES-EPR थेरी ही फक्त व्हॅलेन्स शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन पेअर एकमेकांना कसे रिपेल करतात आणि त्याच्याने जॉमेट्री कोणती बनते किंवा स्ट्रक्चर कोणतं बनतं त्या मॉलिक्युलचं, ह्याच्यावरती कमेंट करते. एकच बेसिक आयडिया होती त्याच्यामध्ये की रिपल्शन किती आहे, बॉन्ड पेअर मधलं रिपल्शन किती आहे, लोन पेअर मधलं रिपल्शन किती आहे, आणि एक लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर यांच्यातलं रिपल्शन किती आहे, याच्यावरती थेरी बेस्ड होती व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. त्याला आपण FES-EPR थेरी म्हणतो. ठीक आहे. त्याच्याही पेक्षा ऍडव्हान्स थेरी आलेली आहे FBT, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मध्ये आपण काय काय पाहिलं? आपण ऍटॉमिक ऑर्बिटल्स पाहिले. ऍटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स कसे होतात? ऍटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स होऊन काय होणार आहे? तिथं जे काही इलेक्ट्रॉन हाफ फील्ड ऑर्बिटल असतात आणि त्यांचा ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप झाल्यानंतर जेवढं एक्सटेंट असतं ओव्हरलॅपचं तेवढा बॉन्ड स्ट्रॉंगर बनतो. याचा एक हाफ इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, याही ऑर्बिटल मधला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हे दोन्ही पेअर अप होतात आणि इथं तयार होतो कोव्हॅलेंट बॉन्ड. परत बॉन्डचे आपण दोन टाईप पाहिले. कोणते दोन टाईप पाहिले पहा? सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. सांगता येईल का डिफरन्स? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड? काय डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये? सिग्मा बॉन्ड कधी तयार होतो आणि पाय बॉन्ड कधी तयार होतो? यस, Sigma bond is formed on axial. yes. Be precise, Suresh. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. यस, काय सांगता येईल? इंटरन्यूक्लियर ऍक्सिस म्हणजे काय? इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वर फॉर्म होणारा बॉन्ड त्याला आपण सिग्मा बॉन्ड म्हणतो, आणि जो थोडंसं प्रिसाइज. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती बॉन्ड फॉर्म होतो म्हणजेच काय होतं इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती? थोडं स्ट्रेस द्या माइंडला. काय होतं इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती? आठवते का ही ऍक्शन? हाफ फील्ड ऑर्बिटल ऑफ वन ऍटम ओव्हरलॅप्स ऑन अदर. यस, ऑर्बिटल्स ओव्हरलॅप जर इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती होत असतील तर. व्हॉट इज मीन बाय इंटरन्यूक्लियर ऍक्सिस? The line joining the two nucleus of the atoms. बॉन्डिंग ऍटम. Bonding जे काही atoms, yes.
दोन ऍटम मध्ये जो काही बॉन्ड तयार होणार आहे, या ऍटमच्या न्यूक्लियसला जॉईन होणारी जर तुम्ही एक लाईन काढली तर ह्याला इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस म्हणतात. आणि ह्या इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस वरती जर ऑर्बिटलचं ओव्हरलॅप होत असेल, या इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस वरती जर ऑर्बिटलचं ओव्हरलॅप होत असेल तर आपण याला काय म्हणणार आहोत, सिग्मा बॉन्ड म्हणणार आहोत. पण जर ओव्हरलॅपिंग लॅटरल झालं, इकडे ओव्हरलॅपिंग झालं, तर याला इंटरन्यूक्लिअर ऍक्सेस इथं आहे, लॅटरल ओव्हरलॅपिंग झालं तर आपण त्याला काय म्हणणार आहे, बॉन्ड म्हणणार आहे. ओके, मग व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे आपण बरेचसे फीचर पाहिले. फीचर्स आठवत असतील तुम्हाला, जेवढा ओव्हरलॅप जास्त तेवढा बॉन्ड स्ट्रॉंगर होतो. ओव्हरलॅप होणाऱ्या ऑर्बिटलची सिमेट्री जॉमेट्री सिमिलर पाहिजे, किंवा ओव्हरलॅप होणाऱ्या ऑर्बिटलची एनर्जी नियरली इक्वल पाहिजे. ओव्हरलॅप होणाऱ्या ऑर्बिटलमध्ये हाफ फील्ड ऑर्बिटल पाहिजे, म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. त्याही इलेक्ट्रॉनचा स्पिन अपोजिट पाहिजे. एक जर क्लॉकवाईज स्पिन आहे, दुसऱ्याचा अँटी क्लॉकवाईज स्पिन पाहिजे, तरच ते काय होतात, ओव्हरलॅप होतात. बरोबर की नाही? आता पाहूयात आपण सगळे आपण एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह केले आहेत व्हॅलेन्स बॉन्ड थेरीवरती. आता पाहूयात काही लिमिटेशन्स आणि काही फीचर्स, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा कोणते इम्पॉर्टन्स काय आहे पहिल्यांदा पाहूयात. त्याच्यानंतर पाहूयात आपण ड्रॉबॅक्स काय आहेत, म्हणजे आपल्याला नेक्स्ट थेरीकडे जाता येईल. सो गिव्ह द हेडिंग इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, किंवा इम्पॉर्टन्स लिहा फर्स्ट टाइम. इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी, VBT, इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. तर व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने काय केलंय पहा, 5 नवीन कन्सेप्ट केमिकल बॉन्डिंग मध्ये इंट्रोड्यूस केले आहेत. 5 नवीन कन्सेप्ट. सो वी कॅन से VBT इंट्रोड्युस्ड 5 कन्सेप्ट. VBT म्हणजेच व्हॅलेन्स बॉन्ड थेरी इंट्रोड्युस्ड 5 न्यू कन्सेप्ट, 5 न्यू कॉन्सेप्ट इन केमिकल बॉन्डिंग. ज्या कोणत्याही थेरीमध्ये या कन्सेप्ट नव्हत्या, अशा नवीन कन्सेप्ट काय केलेल्या आहेत, इंट्रोड्यूस केले आहेत. कोणत्या कन्सेप्ट आहेत पहा, वन बाय वन पाहूयात आपण. फर्स्ट कन्सेप्ट, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लिआय. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लिआय. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लिआय. काय सांगता येईल पहा याचं मिनिंग. लोकलाइज असणे, लोकल आहे. लोकल आहे म्हणजे काय, एका प्लेसला नेटिव्ह सिच्युएटेड आहे. ओके, त्याला लोकलाइज्ड म्हणतो आपण. एका ठिकाणी राहतो, लोकल आहे तो. ठीक आहे. डी म्हणजे निघून जाणे. नेहमी लक्षात ठेवायचं केमिस्ट्रीमध्ये, डी म्हणजे निघून जाणे किंवा ब्रेक होणे. ओके, तर डिलोकलायझेशन म्हणजे आपली जागा सोडून दुसरीकडे जाणं म्हणजे डिलोकलायझेशन. लोकलायझेशन एका जागेवरती सिच्युएटेड असणे, डिलोकलायझेशन आपली जागा सोडून दुसरीकडे जाणे. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होते कुठं, ओव्हर 2 न्यूक्लिआय, म्हणजे 2 न्यूक्लियस वरती. म्हणजे इथे एक ऍटम आहे, इथे एक ऍटम आहे, तर इलेक्ट्रॉन या न्यूक्लियस वरून या न्यूक्लियस कडे जाऊ शकतो. डिलोकलायझेशन होऊ शकतं त्याचं. आठवतं का पहा, आठवतं का पहा, आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं. एक्झाम्पल घेतलं होतं आपण कार्बोनेटचं, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. आठवतं का, हे इथं मायनस चार्ज होता, इथं मायनस चार्ज होता. हे स्ट्रक्चर आठवतं का. CO3 कार्बोनेट ग्रुपचं स्ट्रक्चर घेतलं होतं. इथं काय सांगितलं होतं आपण, इथं काय सांगितलं होतं पहा, कार्बोनेट ग्रुप मध्ये काय सांगितलं होतं, याचं स्ट्रक्चर काय काय चेंज होऊ शकतं. जर समजा हा इलेक्ट्रॉन सॉरी निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच इथं काय आहे, म्हणजे इथं 6 इलेक्ट्रॉन्स होते. बरोबर की नाही, निगेटिव्ह चार्ज आलेला. तर इथली एक लोन पेअर जर इथं प्लेस झाली ऍज अ बॉन्ड, जर या ऑक्सिजन ऍटम वरची एक इलेक्ट्रॉन पेअर इथं प्लेस झाली ऍज अ डबल बॉन्ड, जर इथं प्लेस झाली तर ऑलरेडी ह्या कार्बनला 4 बॉन्ड आहेत. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. 5वा बॉन्ड पॉसिबल आहे का कार्बनला, नाहीये. 5 बॉन्ड होऊ शकत नाहीत कार्बनला. ज्यावेळी हा बॉन्ड इथं फॉर्म होतो त्याच वेळी हा बॉन्ड या ऑक्सिजन वरती जातो. आणि जर असं स्ट्रक्चर भेटलं आपल्याला, जर असं स्ट्रक्चर भेटलं तर आपण काय सांगू शकतो, इथला डबल बॉन्ड झाला सिंगल बॉन्ड, इथं आता ऑक्सिजन वरती हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक लोन पेअर गेली, इथं झाले 6 म्हणजेच निगेटिव्ह चार्ज गेला, इथं डबल बॉन्ड झाला, हा ऑक्सिजन आता न्यूट्रल झाला, आणि हा जसा होता तसा याच्यावरती 6 इलेक्ट्रॉन, आणि हा काय आहे निगेटिव्हली चार्ज आहे. मग इथं इलेक्ट्रॉन इथून इथं गेले, म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन झालेलं आहे एका न्यूक्लियस कडून दुसऱ्या न्यूक्लियस कडे. हे सांगितलं जातं डिलोकलायझेशन मध्ये. किंवा असे जे स्ट्रक्चर्स असतात त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतात. परत काय पॉसिबिलिटी आहे बघा, परत ही एक लोन पेअर इथं प्लेस करू शकतो. हा काय करू शकतो, किंवा एक लोन पेअरला दाखवा,
ही लोन पेअर तो इथं प्लेस करू शकतो ऍज अ डबल बॉन्ड. जर याने आपली लोन पेअर जर इथं प्लेस केली तर परत कार्बनला 5 बॉन्ड होऊ शकत नाहीत. परत हे जे आहेत हा परत रिटर्न जाणार आहे, परत ओरिजिनल स्ट्रक्चर बनणार आहे. बरोबर की नाही? परत ओरिजिनल स्ट्रक्चर बनणार आहे. किंवा हा पण ऑक्सिजन इथली लोन पेअर इथे ठेवू शकतो आणि हा बॉन्ड परत इकडे शिफ्ट होऊ शकतो. हे पॉसिबल आहे. मग हे जे इंटर कन्व्हर्जन होतं न्यूक्लियसचं यालाच रेझोनन्स म्हणतात, याला रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणतात किंवा सिंपल तुम्ही केकुले स्ट्रक्चर पाहिले असतील बेन्झिनचे. बेन्झिनचे केकुले स्ट्रक्चर पाहिले का? बेन्झिनचं स्ट्रक्चर काय आहे? बेन्झिनचं स्ट्रक्चर काय आहे? येस, हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे अल्टरनेटिव्ह सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड. याच्यामध्ये काय होऊ शकतं? इथला डबल बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन इथं प्लेस होऊ शकतात. जर इथं प्लेस झाले, या कार्बनला 5 बॉन्ड पॉसिबल नाहीयेत. इथं CH आहे, हायड्रोजन बरोबर एक बॉन्ड आहे. हा बॉन्ड लगेच इकडे शिफ्ट होईल, त्याच वेळी हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. जर असं झालं, जर असं शिफ्टिंग झालं, ठीक आहे, रेझोनन्स वगैरे डिटेलमध्ये पाहायचं आहे आपल्याला, तर इथं डबल बॉन्ड येईल, इथं डबल बॉन्ड येईल आणि इथे एक डबल बॉन्ड येईल. म्हणजे हे 2 स्ट्रक्चर एकमेकांचे काय आहेत? रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. किंवा आपण एकच रेझोनन्स हायब्रिड दाखवू शकतो. रेझोनन्स हायब्रिड कसा दाखवू शकतो? रेझोनन्स हायब्रिड या पद्धतीने दाखवला जातो. जिथं इलेक्ट्रॉन फिरतायत तिथं डॉट 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 दाखवलं जातं, मध्ये मायनस चार्ज दाखवला जातो. म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतंय ओव्हर 6 कार्बन ॲटम्स. इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होत आहेत, इलेक्ट्रॉन कंटिन्यू मुवमेंट मध्ये आहेत. म्हणजे हेही तुम्ही दाखवू शकता. हे 2 काय आहेत पहा, जिथं सिंगल बॉन्ड आहे तिथं डबल बॉन्ड तयार झालाय, जिथं डबल बॉन्ड आहे तिथं सिंगल बॉन्ड तयार झालाय. अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर आहेत हे एकमेकांचे. याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतात, याला डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. हे 2 पॉईंट आपण ऍड करणार आहे इम्पॉर्टन्स मध्ये. हे 2 नवीन पॉईंट कुणी ऍड केलेले आहेत? व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने. याच्या अगोदर कोणत्याही थेरीमध्ये हे 2 पॉईंट नव्हते. सो वी कॅन से डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लिआय. दिस इज फर्स्टली इंट्रोड्युस्ड बाय द व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. हा इम्पॉर्टन्स आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचा. नेक्स्ट, शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. राईट डाऊन. सेकंड इम्पॉर्टन्स, शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. शिल्डिंग इफेक्टला स्क्रीनिंग इफेक्ट असंही म्हटलं जातं. मी सांगतो तुम्हाला, डी ब्लॉक चॅप्टर मध्ये आपण परत पाहणार आहोत हा इफेक्ट, पण तो वेगळ्या केसमध्ये आहे. इथं आपण मॉलिक्युलच्या केसमध्ये पाहणार आहोत. ओके, लिहिलं? शिल्डिंग इफेक्ट लिहिलं का? येस सर. येस सर. आता पहा इथे एक ॲटम आहे. सॉरी, पहा इथे एक न्यूक्लियस आहे पहिल्या ॲटमचं, इथे एक न्यूक्लियस आहे, ठीक आहे, दुसऱ्या ॲटमचं. ठीक आहे, समजा इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड कधी तयार होतो? ज्यावेळी इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्या जातात. बरोबर की नाही? ज्यावेळी इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्या जातात त्यावेळी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. ॲटम ए आणि ॲटम बी मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला, ॲटम ए आणि ॲटम बी मध्ये, आणि एक मॉलिक्यूल तयार झाला, मॉलिक्यूल एबी तयार झाला. आता इथं पहा, शेअर केलेले जे इलेक्ट्रॉन आहेत, शेअर केलेले इलेक्ट्रॉन कुठे राहणार आहेत? नेहमी इन बिटवीन 2 न्यूक्लियस. शेअर केलेले इलेक्ट्रॉन नेहमी इन बिटवीन 2 न्यूक्लियस राहणार आहेत. जर इथं इलेक्ट्रॉनची गर्दी, समजा एक पेअर केली 2 इलेक्ट्रॉन आले, समजा 2 पेअर केल्या किती इलेक्ट्रॉन झाले? 4 इलेक्ट्रॉन झाले. समजा 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर, ट्रिपल बॉन्ड तयार केला, 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर शेअर केल्या, 6 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे इथं इलेक्ट्रॉनची गर्दी वाढते, इलेक्ट्रॉनची गर्दी वाढते, इलेक्ट्रॉन क्लाउड वाढतोय, त्यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. सो कोव्हॅलेंट बॉन्ड इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन बिटवीन 2 ॲटम्स. इथं काय होते? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते, इलेक्ट्रॉनची गर्दी वाढते. आणि इलेक्ट्रॉनची गर्दी वाढल्यामुळे काय होतं? या 2 न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे? हे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, हे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. त्याच्यामध्ये कोणतं फोर्स असणार आहे? अट्रॅक्टिव्ह की रिपल्सिव्ह? अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार, रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. सो रिपल्सिव्ह फोर्स जे आहे ते रिपल्सिव्ह फोर्स कधी असतं? 2 मॅग्नेट घ्या, 2 मॅग्नेट घ्या, 2 मॅग्नेट घेतल्यानंतर दोन्हीचे एन पोल एकमेकांच्या समोर आणा, दोन्हीचे एन पोल एकमेकांच्या समोर आणताय, काय होणार आहे? एकमेकाला रिपेल करतायत. बरोबर की नाही? स्ट्रॉंगली ढकलून देतायत. कधी खेळा का मॅग्नेट बरोबर? खेळाय लहानपणी खेळा की नाही मॅग्नेट बरोबर? काय होतंय? मॅग्नेट जर 2 जवळ आणले, दोन्हीचे सेम पोल जवळ आणताय तुम्ही, एकमेकांना रिपेल करतात, ते एकदम काय करतात? रिपेल करतात, ढकलतात बाजूला. ठीक आहे, जर अपोजिट तुम्ही आणले, अपोजिट पोल एकमेकांच्या समोर आणले, पटकन खेचून घेतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ रिपल्शन आहे. पण कधी आहे? ज्यावेळी मध्ये ओपन स्पेस आहे त्यावेळी. पण याच केसमध्ये जर तुम्ही असं केलं, फॉर एक्झाम्पल पहा, याच केसमध्ये तुम्ही एखादा पडदा पकडताय, एखादा कपडा मध्ये पकडताय, एखादा पडदा पकडताय, याला काय म्हणू शकतो आपण? स्क्रीन. याला स्क्रीन म्हणू शकतो, किंवा याला काय म्हणू शकतो आपण?
शिल्ड आहे, ही एक प्रकारची प्रोटेक्टिव्ह शिल्ड आहे. जर मध्ये तुम्ही कपडा पकडताय तर रिपल्सिव्ह फोर्स पण तिथं कमी झालेला असेल आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स पण तिथं काय होतंय, अट्रॅक्टिव्ह फोर्स पण कमी होतं जर तुम्ही मध्ये एखादा कपडा पकडताय तर. बरोबर की नाही? तो कपडा म्हणजे स्क्रीन आहे, कपडा म्हणजे एक प्रकार शिल्ड आहे. तसं सेम इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी वाढलेली आहे याच्यामध्ये एक पडदा बनून राहते. कंटिन्युअस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असतात, हे एका जागी स्टॉप नसतात, ते कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग मोशनला असतात, कंटिन्युअसली फिरत असतात आणि त्याच्यामुळे एक काय होतं, पडदा बनतो. मध्ये पडदा बनतो म्हणजेच मध्ये एक स्क्रीन बनते, म्हणून त्याला स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतात. स्क्रीनिंग इफेक्ट किंवा ते एक प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह शिल्डिंगचं काम करतं, मध्ये शिल्डिंगचं काम करतं, म्हणून त्याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतो आपण. याच्यामुळे या दोन्ही मधलं रिपल्सिव्ह फोर्स पण कमी होतं. जर इथं अपोजिट पोल असते आणि अट्रॅक्शन असतं तर अट्रॅक्शन पण कमी झालं असतं. जर अपोजिट पोल असते आणि अट्रॅक्शन असतं तर अट्रॅक्टिव्ह फोर्स पण कमी झाला असतं, पण ते नाहीये. दोन न्यूक्लियस मध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे. हे रिपल्सिव्ह फोर्स पण इथं या शिल्डिंग इफेक्ट मुळे काय होतंय, कमी होतंय. रिपल्सिव्ह फोर्स कमी होतंय म्हणजे त्यांची एनर्जी काय होते, कमी होते. रिपल्सिव्ह फोर्स वाढलं, एनर्जी वाढते. रिपल्सिव्ह फोर्स वाढलं, मॉलिक्युलची एनर्जी वाढते, एनर्जी वाढली की स्टॅबिलिटी कमी होते. ओके, मग रिपल्सिव्ह फोर्स इथं कमी होतंय. हे जे रिपल्सिव्ह फोर्स दाखवले मी, हे कमी होतंय. रिपल्सिव्ह फोर्स कमी होतंय म्हणजेच त्याची एनर्जी काय होते, एनर्जी पण कमी होते. आणि एनर्जी कमी होते म्हणजेच त्याची स्टॅबिलिटी काय होते, Increase. स्टॅबिलिटी वाढते, स्टॅबिलिटी इन्क्रीजेस. मग ही कन्सेप्ट जी आहे शिल्डिंग इफेक्ट इलेक्ट्रॉनची, ही कन्सेप्ट पहिल्यांदा इंट्रोड्यूस कुणी केलेली आहे, पहिल्यांदा फॅलेन्स बॉन्ड थेरीने इंट्रोड्यूस केलेली आहे. आर यू गॉट दिस पॉइंट? आर यू गॉट Yes, दिस sir. पॉइंट? रिप्लाय मी. ठीक आहे, नेक्स्ट पहा. Yes, sir. ठीक आहे, नेक्स्ट पहा. थर्ड, कोव्हॅलेंट कॅरेक्टर ऑफ बॉन्ड. ठीक आहे, हे माहितीच आहे तुम्हाला ऑलरेडी. राईट डाऊन. कोव्हॅलेंट कॅरेक्टर ऑफ बॉन्ड, हे माहिती आहे ऑलरेडी तुम्हाला. कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणजेच बॉन्डिंग कसं होतं, ऑर्बिटल्स कसे ओव्हरलॅप होतात, इलेक्ट्रॉन कसे इक्वली शेअर केले जातात, त्याला कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणतात. जर ऍटम ए आणि ऍटम बी याच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन झालं असेल शेअर्ड इलेक्ट्रॉनचं, तर याला आपण कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणतो. ओके, पण हेच जर इलेक्ट्रॉन असं शेअरिंग झालं असेल, ए ने इलेक्ट्रॉन दिले आणि बी ने इलेक्ट्रॉन घेतले, तर याला काय म्हणतो आपण, याला इक्वल शेअरिंग नाही म्हणत, हे आयोनिक कॅरेक्टर असतं. इलेक्ट्रॉन देणे यस आणि इलेक्ट्रॉन घेणे यस. कुणी क्वेश्चन केलेला आहे, आस्क्ड क्वेश्चन, लेट मी सी. यस, कुणी विचारला होता क्वेश्चन? बरं दिसत नाहीये मला इथं, स्क्रीनवरती आलेलं पण. ठीक आहे, हायब्रिडायझेशन मध्ये फक्त हाफ फिल्ड ऑर्बिटल पार्टिसिपेट करतात, फुल्ली फिल्ड ऑर्बिटल पार्टिसिपेट करत नाहीत, का तर त्यांचे स्पिन पेअर्ड झालेले असतात. आणि रिकामे ऑर्बिटल असतील तर त्यांचा विचारच करायचा नाही, फक्त हाफ फिल्ड ऑर्बिटलला पार्टिसिपेशन दाखवायचं. हाफ फिल्ड ऑर्बिटल म्हणजेच व्हॅलेन्सी असते, तेच बॉन्ड बनवतात. ओके, मग जर समजा इलेक्ट्रॉन ए ने बी ला दिला तर याला आपण आयोनिक कॅरेक्टर म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे शेअर झालेला आहे, इलेक्ट्रॉन बी वरती गेलाय, इलेक्ट्रॉन बी वरती गेलाय, हे आयोनिक कॅरेक्टर आहे. इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये इक्वली शेअर झालेत, हे कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे. आणि आपण हे समजून घेतलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्बिटल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पार्शियल आयोनिक कॅरेक्टर ऑफ बॉन्ड. ठीक आहे, आता हे सिलेबसला डिटेल मध्ये दिलेलं नाहीये तुम्हाला, बट राईट डाऊन पार्शियल आयोनिक कॅरेक्टर ऑफ बॉन्ड. आपण पाहूयात पार्शियल कॅरेक्टर कसं असतं. मी हे एक्सप्लेन केलं होतं एका एक्झाम्पल मध्ये, परत एकदा पाहूयात. झालं, लिहिलंय तुम्ही हे? Yes, sir. लिहिलंय का? ठीक आहे, आता पहा. ठीक आहे, समजा ऍटम ए आहे, ओके, आणि ऍटम बी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काहीतरी शेअरिंग होणार आहे, बॉन्ड होणार आहे. ओके, पार्शियल आयोनिक कॅरेक्टर किंवा पार्शियल कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय असतं पहा. जर इथं इक्वल शेअरिंग झालं, फॉर एक्झाम्पल कार्बनचा ऍटम आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तेवढीच आहे, आणि इथं एक कार्बनचा ऍटम आहे, याची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तेवढीच आहे. तर दोन कार्बनच्या ऍटम मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे या इलेक्ट्रॉन. ओके, इक्वल डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असल्यामुळे ते दोघांच्या एक्झॅक्ट मध्ये आहेत. हा आहे आयडियल कोव्हॅलेंट बॉन्ड. हा काय झाला, 100% प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड. पण जर समजा बॉन्डिंग होणारे ऍटम जर असे आहेत, ए हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम आहे, बी हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. मोठा दाखवतोय मी, जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असतात एकाच रो मधले त्यांची साईज थोडीशी मोठी असते. ओके,
जर बी हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे आणि याने जर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला, ठीक आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट काय आहे? बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करण्याची, स्वतःकडे खेचण्याची जी पॉवर आहे त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. मग जर बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, आता विचार करा रस्सीखेच आहे, रस्सीखेच करतोय, बी हा ऍटम मोठा आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, खेचण्याची पॉवर त्याची जास्त आहे, ए छोटा आहे, याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर खूप कमी आहे, तर इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील? रस्सी कुणाकडे जाईल? जो स्ट्रॉंगली खेचेल त्याच्याकडे जाईल. म्हणजे हे इलेक्ट्रॉन काय होतात पहा, हे इलेक्ट्रॉन ए च्या फेवर मध्ये न राहता बी च्या बाजूला थोडेसे सरकतात. हे कुठे सरकतात? बी च्या बाजूला सरकतात. पूर्णपणे गेलेत का बी वरती? पूर्णपणे गेलेत का बी वरती? नाही गेलेले. पूर्णपणे बी वरती जाणार नाहीत, हे फक्त पार्टली जात आहेत किंवा आपण त्याला पार्शियल जात आहेत म्हणतोय. जर इलेक्ट्रॉन पार्टली जात आहेत तर इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन जात आहेत म्हणजेच निगेटिव्ह चार्ज जातोय. मग पार्शियल इलेक्ट्रॉनचं जर इकडं डिस्ट्रीब्युशन होतंय, पार्टली जात आहेत, तर येणारा चार्ज पण पार्शियल चार्ज किंवा पार्टली चार्ज येतो. म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज किती येतो? पार्शियल येतो, पार्टली येतो. पार्टलीला आपण डेल्टाने दाखवतो. पार्शियल चार्ज इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा साइन. ओके. आणि इलेक्ट्रॉन हा देतोय, पूर्णपणे दिलाय का याने इलेक्ट्रॉन? नाही दिला, पार्टली दिला आहे, पार्शियल दिला आहे, म्हणून याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजेच पार्शियल चार्ज येतो. जिथं डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह असतं. परत या दोन याच्यामध्ये काय असणार आहे? दोन पार्शियल चार्ज मध्ये अट्रॅक्शन असणार आहे, दोन पार्शियल चार्ज मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. तर हे याचं जे आहे हे पोलार नेचर आहे. हे नेचर कसं आहे? पोलार नेचर आहे. मग चार्ज सेपरेट कधी असतात? आयोनिक बॉन्ड मध्ये. चार्ज कधी सेपरेट असतात? आयोनिक बॉन्ड मध्ये. आयोनिक बॉन्ड कसा असतो? जर ए ने कंप्लीट एक इलेक्ट्रॉन बी ला दिला, ए ने कंप्लीट एक इलेक्ट्रॉन बी ला दिला, तर ए कंप्लीट पॉझिटिव्ह झाला आणि बी कंप्लीट वन सिंगल निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय. इथं कंप्लीट शेअरिंग होत नाही, फक्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे बी खेचून घेतोय स्वतःकडे इलेक्ट्रॉन. मग थोडेसे इलेक्ट्रॉन त्याच्या बाजूला जातात, त्याच्या न्यूक्लियसच्या जवळ जातात, म्हणजे त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला. याला आपण म्हणत असतो पार्शियल आयोनिक कॅरेक्टर. याला काय म्हणणार आपण? पार्शियल अँड आयोनिक कॅरेक्टर. मी एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला. ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. ऑक्सिजन वरती दोन लोन पेअर आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे? मी काय सांगितलं? पिरियडिक टेबल मध्ये जे लोकल राईटला आहेत त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. जे ऍटम्स किंवा जे एलिमेंट्स लेफ्टला आहेत ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यांची कमी आहे. तर ऑक्सिजन हा काय आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर जास्त आहे. पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? फ्लोरीन आहे. 4.0 ही त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. तुम्ही सर्च करू शकता, एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, पिरियडिक टेबल म्हणून प्ले स्टोअरला भेटेल किंवा बुक मध्ये तुम्हाला दिलेला आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यू पण भेटतील तुम्हाला तिथं. ओके. मग हा जर इलेक्ट्रॉन पार्शियली खेचतोय, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, ठीक आहे, तर ह्याच्यावरती काय येणार आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. याच्याकडून इलेक्ट्रॉन पार्शियल जात आहेत म्हणून याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह, सेम याच्यावरती पण पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज म्हणजेच पार्शियल आयोनिक कॅरेक्टर आहे. म्हणजे कोणताही बॉन्ड हा 100% कोव्हॅलेंट किंवा 100% आयोनिक बॉन्ड असत नाही. तर त्याच्यामध्ये अशाही गोष्टी असतात की एखादा बॉन्ड 60% कोव्हॅलेंट आहे आणि 40% त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर आहे, आयोनिक कॅरेक्टर आहे. किंवा एखादा बॉन्ड 80% आयोनिक आहे, 80% आयोनिक आहे, तर 20% कोव्हॅलेंट कॅरेक्टर राहतं त्याच्यामध्ये. 20% काय राहतं? कोव्हॅलेंट कॅरेक्टर राहतं. किंवा मी असं एक्झाम्पल देऊ शकतो पहा तुम्हाला. हे झालं कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर कसं येतं. आता आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर कसं येतं पहा. आयोनिक बॉन्ड आहे, फॉर एक्झाम्पल पहा, अल्युमिनियम I3. अल्युमिनियम I3 म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला? अल्युमिनियम ट्राय आयोडाइड. अल्युमिनियम ट्राय आयोडाइड. एक अल्युमिनियमचा ऍटम आहे जो कॅटायन आहे आणि तीन काय आहेत? आयोडाइड आयन आहेत. आयोडाइड आयन म्हणजे निगेटिव्हली चार्ज एनायन आहेत आयोडीनचे. ओके. अल्युमिनियम छोटा आहे. अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? अल्युमिनियम छोटा आहे, ट्रिपल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती. म्हणजे मी जर हा तुम्हाला अल्युमिनियमचा ऍटम दाखवला, हा अल्युमिनियमचा टोटल ऍटम आहे, याच्यावरती चार्ज किती आहे? 3 पॉझिटिव्ह चार्ज, 3+ चार्ज आहे. ओके. प्रत्येक आयोडीन वरती एक निगेटिव्ह चार्ज आहे, पण आयोडीनची साईज मोठी आहे, आयोडीन मोठा ऍटम आहे. आयोडीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? पहा पिरियडिक टेबल मध्ये किती नंबर आहे. ठीक आहे. तर पहा आयोडीनचा ऍटम मोठा आहे, तर मी दाखवताना पण मोठ्या साईजला दाखवतो.
आयोडीनचा ऍटम मोठा आहे, दाखवताना पण मी मोठ्या साईजला दाखवतो. ठीक आहे, हे आहेत 3 आयोडीनचे ऍटम की जे काय करतायत निगेटिव्ह चार्ज कॅरी करतायत, सिंगल निगेटिव्ह चार्ज, आणि याच्यावरती आहे ट्रिपल पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं काय होतंय पहा, याने इलेक्ट्रॉन तर दिले, अल्युमिनियमने काय केले, अल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉन लॉस केले आणि अल्युमिनियम बनला ट्रिपल पॉझिटिव्ह. पण ट्रिपल पॉझिटिव्ह बनला, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याच्याकडे आता इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस झाली. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिसला इलेक्ट्रॉन विषयी काय असते, ऍफिनिटी असते, अट्रॅक्शन असतं, त्याला न्यूट्रल व्हायचं असतं. या केसमध्ये काय होतंय, आता अल्युमिनियमचा जो काही ऍटम आहे, तर इथं या आयोडीनला इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. आयोडीन काय आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत, त्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून निगेटिव्ह चार्ज आलेला आहे त्याच्यावरती, आणि साईज खूप मोठी आहे. मग जर तुम्ही इथले इलेक्ट्रॉन जर कन्सिडर केले, इथले जर इलेक्ट्रॉन, हा पूर्ण इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, पूर्ण इलेक्ट्रॉन फिरतायत त्याच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती. न्यूक्लियस खूप छोटा आहे, मध्ये मी डॉटने दाखवलेलं आहे. इथले इलेक्ट्रॉनचा विचार करा, इथले जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन काय करतील, या इलेक्ट्रॉनला या न्यूक्लियसपेक्षा हे न्यूक्लियस जवळ आहे, बरोबर की नाही, का तर याची साईज छोटी आहे. हे न्यूक्लियस जवळ असल्यामुळं हे इलेक्ट्रॉन पार्टली याच्या फेवरमध्ये येतील, पार्टली काय होतील, याच्या फेवरमध्ये येतील. दिसतंय का, मी परत दाखवतो पहा, हा अल्युमिनियमचा ऍटम आहे, याच्यातले इलेक्ट्रॉन पार्टली याच्यामध्ये येतील, याच्यातले इलेक्ट्रॉन काय होतील, पार्टली याच्यामध्ये येतील. मग हे जे पार्शियल शेअरिंग होतं इलेक्ट्रॉनचं, इलेक्ट्रॉन टोटल दिले होते तेव्हा आयोनिक कॅरेक्टर आलं, इथं काय होतंय, पार्टली याच्यामध्ये येत आहेत, इलेक्ट्रॉन पार्टली याच्यामध्ये येत आहेत, म्हणजे या आणि या न्यूक्लियस मध्ये इक्वल शेअरिंग व्हायला लागले. आणि इक्वल शेअरिंग होतोय म्हणजे काय होतंय, इक्वल शेअरिंग होतोय म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड होतोय, कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतंय इथं, कोव्हॅलेंट कॅरेक्टर डेव्हलप होतंय. म्हणजे आपण 20% कोव्हॅलेंट कॅरेक्टर, 30% कोव्हॅलेंट कॅरेक्टर सांगतोय, ते या टाईपनं काय होतं, म्हणजे याच्यासाठी कॅटायन छोटा हवा, एनायन मोठा हवा. कॅटायन जितका छोटा आणि जितका जास्त त्याच्यावरती चार्ज, किंवा एनायन जितका मोठा आणि जितका त्याच्यावरती काय असणार आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड मोठा असणार आहे, तितकंच कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त इंट्रोड्यूस होणार आहे. येस कौशल. सर, जर अल्युमिनियमचं जर सर 3 इलेक्ट्रॉन देऊन जर ऑक्टेट कम्प्लीट झालं तर मग त्याला इलेक्ट्रॉनची अफिनिटी कशाला होते? म्हणजे सर त्याचं तर ऑक्टेट ऑक्टेट कंप्लीट कम्प्लीट झालं आहे ना. तर अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल तो स्टेबल होतोय, अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल तो स्टेबल होतोय. आपण काय पाहतोय पहा, अकॉर्डिंग टू फर्स्ट थेरी तो स्टेबल होतोय. ओके, हा. हे ऑक्टेट रूल मध्ये सांगितलं होतं, पण ऑक्टेट रूल ही थेरी 100% सगळ्या मॉलिक्युल्सला ऍप्लिकेबल नाहीये, म्हणून तर दुसऱ्या थेरीज डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, आणि ठीक आहे, ऑक्टेट रूल मध्ये काय विचार केला होता, फक्त आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनचा विचार केला होता. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहिलं होतं का, त्याच्यामध्ये साईज पाहिली होती का, शेप पाहिला होता का, सिमेट्री पाहिली होती का, कोणत्याच गोष्टी पाहिलेल्या नव्हत्या. मग अकॉर्डिंग टू ऑक्टेट थेरी हा जो बॉन्ड आहे हा 100% काय आहे, 100% Stable. आयोनिक बॉन्ड आहे, 100% आयोनिक बॉन्ड आहे. मग ऑक्टेट थेरीची जी काही, ऑक्टेट थेरीचा रीचच इथपर्यंत होता, ऑक्टेट थेरीने आपण फक्त इथपर्यंत पोहोचू शकतो की हा बॉन्ड आयोनिक बॉन्ड आहे. त्याच्या पुढे जाऊन ऍडव्हान्स सांगतोय आपण, हा बॉन्ड आयोनिक बॉन्ड तर आहे, हा बॉन्ड आयोनिक बॉन्ड तर आहे, ऍडव्हान्स थेरी डेव्हलप झालेली आहे, म्हणजेच काहीतरी ऍडव्हान्स फीचर आहेत त्याच्यामध्ये. हा बॉन्ड आयोनिक बॉन्ड तरी आहे, पण त्याच्यामध्ये काही पर्सेंट मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर येते. पूर्णपणे हा इलेक्ट्रॉन खेचत नाहीये, हा पूर्णपणे इलेक्ट्रॉन घेत नाही, फक्त पार्टली याच्या फेवर मध्ये जात आहेत. आणि हे कशामुळे जात आहेत, चार्ज डेव्हलप होतोय. आणि या गोष्टी एक्सप्लेन केल्या नव्हत्या त्यांनी की चार्ज कसा डेव्हलप होतोय. ठीक आहे, चार्ज डेव्हलप झाल्यानंतर तो स्टेबल कसा राहतोय, का तर हे चार्ज आणि हे चार्ज एकमेकांच्या याच्यामुळे काय होत आहेत, निगेटिव्हली चार्ज एकमेकांच्या फेवर मध्ये आल्यामुळे काय होत आहेत, न्यूट्रल होत आहेत. पण हा तर पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला, हा इलेक्ट्रॉन रिच झाला. मग याच्यामध्ये काय होतं, पार्शियल क्लाउड शेअरिंग होतं, किंवा पार्शियल जे शेअरिंग होतं त्याच्यामुळे पार्शियल कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतं. आणि हा जो बॅलन्स आहे, पार्शियल आयोनिक कॅरेक्टर, पार्शियल कोव्हॅलेंट कॅरेक्टर, याच्यामुळे स्टॅबिलिटी येते. ठीक आहे, आणि व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत की जे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीने काय केलंय, एक्सप्लेन केलंय. म्हणून तुम्हाला एक सेंटेन्स दिलं होतं, बुकमध्ये पण आहे तुमच्या, काय की इलेक्ट्रॉनिक केमिकल बॉन्डिंग जर एक्सप्लेन करायचं आहे तर सगळ्या मॉलिक्युलचं केमिकल बॉन्डिंग एक्सप्लेन करायला कोणतीही एक सिंगल थेरी नाही, त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या फेरियस थेरीजचा काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल. का तर हा ज्या त्या सायंटिस्टने डेव्हलप केलेल्या थेरीज आहेत आणि त्यांचा लिमिटेड अप्रोच आहे. CSEPR थेरीने ऑर्बिटल इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन तर त्यांनी पूर्णपणे एक्सप्लेन केलं होतं, त्यांनी जॉमेट्री एक्सप्लेन केली होती, पण एनर्जी विषयी कमेंट केली नव्हती, किंवा काही एलिमेंट्स विदाउट कम्प्लिशन ऑफ देअर ऑक्टेट कम्प्लीट नसताना पण स्टेबल आहेत, हे ऑक्टेट रूल नाही सांगितलं नाही, किंवा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी नाही सांगितलं नाही, याही थेरीने सांगितलं नाही, किंवा CSEPR थेरी नाही सांगितलं नाही. त्याच्यासाठी आपल्याला परत मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीकडे म्हणजे MOT कडे जायला लागणार आहे.
ओके, हे जे पार्शियल कॅरेक्टर आहे ही कन्सेप्ट पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली होती फॅलेन्स बॉन्ड थेरीने. किती पॉईंट झाले आपले? 4. आणि लास्ट पॉईंट जो मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे बोर्डवरती, इट इज अबाउट द रेझोनन्स. द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स, द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स ही कन्सेप्ट मी तुम्हाला आता समजून सांगितली. बेन्झिनचे 2 स्ट्रक्चर ड्रॉ केले होते आपण, रेझोनन्स स्ट्रक्चर, केकुले स्ट्रक्चर. तर ही रेझोनन्स म्हणजेच काय? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लिया आणि रिझल्टंट जे स्ट्रक्चर असतात त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतात. इलेक्ट्रॉन एका ॲटमवरून, किंवा हे लक्षात ठेवा रेझोनन्स मध्ये काय होतंय, जेव्हा कधी अल्टरनेटिव्ह, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्येच होतं, जेव्हा कधी अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड असतात, जेव्हा कधी कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड असं स्ट्रक्चर असतं, जे की बेन्झिनच्या बाबतीत होतं. पण बेन्झिन सायक्लिक होता, मी ओपन चेन कंपाऊंड दाखवतोय. त्यावेळी काय होऊ शकतं, हा बॉन्ड इथं शिफ्ट होऊ शकतो, त्याच वेळी हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, त्याच वेळी हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. मग रिझल्टंट स्ट्रक्चर काय बघायला मिळेल तुम्हाला? जिथं डबल बॉन्ड होता तिथं सिंगल बॉन्ड झाला, जिथं सिंगल बॉन्ड होता तिथं डबल बॉन्ड झाला. या वेळेनं तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळेल या टाइप मध्ये. ओके, तर हे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतात. आणि हे बॉन्ड जे आपण रोटेट करू शकतो याला काय म्हणू शकतो आपण? आणि शेवटी समजा कुठेतरी ऑक्सिजन असेल, तर एखादा बॉन्ड काय होईल, हा बॉन्ड इथं आला तर हा बॉन्ड कार्बन आणि डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल, समजा हा बॉन्ड इथं आला, इथं डबल बॉन्ड जर तयार झाला तर हा बॉन्ड लगेच ऑक्सिजन वरती जातो आणि ऑक्सिजन मायनस बनतो. म्हणजे काय येईल रिझल्टंट स्ट्रक्चर? इथं डबल बॉन्ड आला, कार्बन, सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन मायनस, या टाईपचं स्ट्रक्चर होईल हे. ओके, तर हे जे बॉन्ड रोटेट करू शकतो आपण अल्टरनेटिव्ह सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असताना त्याला रेझोनन्स म्हणतो आपण. हा रेझोनन्स इफेक्ट जो आहे हा फर्स्ट टाइम फॅलेन्स बॉन्ड थेरीने काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. आम्ही बेन्झिनच्या बाबतीत दाखवलं तुम्हाला, हा ओपन चेन कंपाऊंड आहे. इट इज क्लिअर? सो दीज आर द 5 important points which are introduced by the valence bond theory in the concept of chemical bonding. Then we are going to see what are the limitations. एवढी ऍडव्हान्स थेरी असून पण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मध्ये काही लिमिटेशन्स होते. सो गिव्ह द हेडिंग, लिमिटेशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. Limitations of valence bond theory. So first limitation पहा, जिथं कुठं तुम्हाला ओव्हरलॅप सांगितलंय, ओव्हरलॅप होतो हाफ फिल्ड ऑर्बिटल, दुसरं हाफ फिल्ड ऑर्बिटल, इक्वल एनर्जी, नियरली इक्वल एनर्जीचं, किंवा पार्शियल हाफ फिल्ड ऑर्बिटल असेल, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील, त्यांचे स्पिन अपोजिट असतील तर ओव्हरलॅप होतो. ठीक आहे, तर हे ओव्हरलॅप म्हणजेच काय आहे? ओव्हरलॅप म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. म्हणजे याने फक्त कोव्हॅलेंट बॉन्ड या थेरीने एक्सप्लेन केलेला आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड जो आहे, म्हणजे जर ए आणि बी मध्ये एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतोय, जर ए ने एक इलेक्ट्रॉन दिला आणि बी ने एक इलेक्ट्रॉन दिला तर तयार होणाऱ्या बॉन्डला इक्वल शेअरिंग झाला, आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतोय. पण इन केस, एखाद्या केस मध्ये जर असं असेल की बी कडे द्यायला इलेक्ट्रॉन नाहीयेत, बी कडे फक्त एम्प्टी ऑर्बिटल आहे, इलेक्ट्रॉन आहेत फक्त ए कडे आणि फक्त एच इलेक्ट्रॉन देतोय, तर हे झालं म्युच्युअल शेअरिंग, हे झालं इक्वल शेअरिंग. पण दिलेले शेअर केलेले इलेक्ट्रॉन जर फक्त ए ऍटम देतोय, हा तयार होतोय कोऑर्डिनेट बॉन्ड. ह्या बॉन्डला काय म्हणतो आपण? कोऑर्डिनेट बॉन्ड. हा कधी तयार होतो? ज्यावेळी वन साइडेड शेअरिंग होतं, दिलेले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन एकच देतोय, हा देणारा आहे, हा घेणारा आहे, रिप्रेझेंट केला जातो. हा बॉन्ड रिप्रेझेंट केला जाईल डॅशने, कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड रिप्रेझेंट केला जाईल एरोने. कोऑर्डिनेट बॉन्ड कधी तयार होतो? ज्यावेळी वन साइडेड शेअरिंग होतं त्यावेळी. आणि हे एक्सप्लेन केलेलं नाहीये, हे कुठेही अकाउंट केलेलं नाही व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने. So we can say valence bond theory only explains formation of covalent bond. Valence bond theory, write down, only explains formation of covalent bond. Only explains formation of covalent bond. It does not explains formation of coordinate bond. It does not explains formation of coordinate bond.
जर आपण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचा विचार केला तर ऑक्सिजन मॉलिक्यूल हा डायमॅग्नेटिक आहे. का तर ज्यावेळी O2 मॉलिक्यूल बनतो, O2 मॉलिक्यूल बनतो म्हणजे काय, ऑक्सिजन ऑक्सिजन दोन लोन पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन शेअर करतात. दोन लोन पेअर शेअर केल्यामुळं काय होतं, तिथं डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. हा O2 चा मॉलिक्यूल आहे आणि इक्वल शेअरिंग झाल्यामुळे तिथं काय होतात, अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, हाफ फिल्ड ऑर्बिटल ऑफ फर्स्ट ॲटम ओव्हरलॅप्स विथ हाफ फिल्ड ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम. ठीक आहे, याच्यात एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, याच्यात एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, हे ओव्हरलॅपिंग होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, हे दोन इलेक्ट्रॉन अपोजिटली स्पिन पेअर्ड झाले. मग इथंही दोन इलेक्ट्रॉन पेअर झाले, इथंही दोन इलेक्ट्रॉन पेअर झाले. दोन्ही बॉन्डच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन पेअर होत आहेत. म्हणजे याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाहीये. कन्सेप्ट काय सांगते, डायमॅग्नेटिक कन्सेप्ट आणि पॅरामॅग्नेटिक. कशाला म्हणणार आपण सांगा बरं. डायमॅग्नेटिक कधी असतो एखादा ॲटम आणि पॅरामॅग्नेटिक कधी असतो. येस, रिप्लाय मी. ज्यावेळी कधी एखाद्या ॲटम मध्ये सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असतील, सगळेच्या सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील, अनपेअर इलेक्ट्रॉनच अवेलेबल नाही, तर त्याचं नेचर असतं डायमॅग्नेटिक. इट इज रिपेल्ड बाय मॅग्नेट. हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही. पण एखाद्या ॲटम मध्ये, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये कोणतीही स्पेसिस असेल, जर त्या स्पेसिस मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याच्यामध्ये पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर होतं. म्हणजे मॅग्नेटकडे हा काय होतो, अट्रॅक्ट होतो. हा कंपाऊंड, हा सबस्टन्स मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो. मग आता सांगा, O2 मॉलिक्यूल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का अकॉर्डिंग टू व्हीबीटी. O2 मॉलिक्यूल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये. दोन अनपेअर्ड होते, इथं पेअर अप झालं त्यांचं अकॉर्डिंग टू फीचर्स और अकॉर्डिंग टू पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. जे काय व्हीबीटीने एक्सप्लेन केलं आहे त्याच्यानुसार इथं एक बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन पेअर झाले, इथं एक बॉन्ड म्हणजे दोन पेअर काय झाले, दोन इलेक्ट्रॉन पेअर झाले. म्हणजेच इथं इलेक्ट्रॉनच्या पेअर्स बनतायत. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अवेलेबल नाहीये याच्यामध्ये. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही म्हणून हा काय असायला पाहिजे, डायमॅग्नेटिक. सो अकॉर्डिंग टू व्हीबीटी O2 molecule is diamagnetic. Write down. According to valence bond theory, O2 molecule is diamagnetic. O2 molecule is म्हणजेच ऑक्सिजन मॉलिक्यूल इज डायमॅग्नेटिक. पण एक्सपेरिमेंटली ज्यावेळी पाहिलं त्यावेळी हा पॅरामॅग्नेटिक निघाला. ओके, सो राईट डाऊन. बट experimentally ज्यावेळी ऑब्झर्वेशन केलं त्यावेळी O2 मॉलिक्यूल तर पॅरामॅग्नेटिक निघाला. म्हणजेच काहीतरी एक्सप्लेन करायचं राहून गेलेलं आहे व्हीबीटी नुसार, किंवा व्हीबीटी कुठेतरी चुकत आहे किंवा कुठेतरी कमी पडत आहे. ड्रॉबॅक आहे ही व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीची. बट एक्सपेरिमेंटली O2 फाउंड पॅरामॅग्नेटिक, ऑक्सिजन फाउंड और ऑक्सिजन मॉलिक्यूल फाउंड पॅरामॅग्नेटिक. हा पॅरामॅग्नेटिक सापडला. म्हणजेच याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. हॅव्हिंग टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सापडले, टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सांगितले. आता हे जे आहे एक्सपेरिमेंटली O2 पॅरामॅग्नेटिक का आहे याचं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, जे आपण नेक्स्ट पाहणार आहे. ते नेक्स्ट थेरी मध्ये याचं एक्सप्लेनेशन भेटणार आहे तुम्हाला. पण तुम्हाला हे माहिती आहे अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थेरी O2 हा डायमॅग्नेटिक आहे. या सेकंड लाईनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नेक्स्ट थेरी मध्ये भेटणार आहे. डिटेलमध्ये आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहोत. ओके. And third drawback, VBT does not explain the bonding in electron deficient molecule. Write down. Valence bond theory does not explain the bonding in electron deficient molecule. Example, write down diborane B2H6. आता याच्यामध्ये बोरॉन हा सेंट्रल ॲटम आहे. ठीक आहे, तर याला डायबोरेन म्हणतात. तर याच्यामध्ये बोरॉनला किती इलेक्ट्रॉन असतील, बोरॉन possess less than 8 electrons. Boron possess less than
8 इलेक्ट्रॉन्स, 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. बोरॉन सिंगल बॉन्ड बोरॉन किती आहेत? ओके, 3 हायड्रोजन दाखवायला लागतील तुम्हाला. ठीक आहे. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर पहा. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर पहा. 5 boron. What is the electronic configuration? What is the electronic configuration? Yes. 1s2 2s2 2p1 2s2 2p1 हा 2p1. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 electrons 3 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, 2 आहेत. सॉरी 1 आहे. 3 एकच आहे. पहा, एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ग्राउंड स्टेटला. एक्साइटेड हो. स्टेटला काय होईल? एक्साइटेड स्टेटला एक अजून जाणार, 3 बॉन्ड होतील मग. ओके, ठीक आहे. म्हणजे एक्साइटेड स्टेटला 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होईल. B2H6 आहे म्हणजे एक बोरॉन 3 हायड्रोजन बरोबर हे अनपेअर्ड काय करतोय? बॉन्डिंग करतोय. जर बोरॉनने 3 याच्या बरोबर जर अनपेअर्ड बॉन्डिंग केलं 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बरोबर, तर 3 हायड्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन, 3 अधिक 3 6 इलेक्ट्रॉन इथं पॉसिबल आहेत. आणि दुसऱ्याही बोरॉनच्या बाबतीत फक्त 6 इलेक्ट्रॉन इथं होत आहेत. 6 आणि 6 इलेक्ट्रॉन होत आहेत. जर 6 आणि 6 इलेक्ट्रॉन होत असतील तर दोन्ही सेंट्रलचे जे काही बोरॉन आहेत ते काय आहेत? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. किंवा आपण दुसरेही एक्झाम्पल पाहिले त्याचे. दुसरेही एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आठवतात का? BeCl2 मध्ये किती होत आहेत? पहा, BeCl2 मध्ये किती होत आहेत? 4 पाहिलं होतं हे एक्झाम्पल. 4 होत आहेत. ओके, म्हणजे याच्या अराउंड 8 इलेक्ट्रॉन नाही आहेत तरी हा स्टेबल आहे. असे एक्झाम्पल पाहिले होते आपण. तर ह्या गोष्टी व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने काय केलेलं नाहीत, एक्सप्लेन केलं नाहीत, किंवा याचं एक्झाम्पलही कुठे दिलेलं नाहीये व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये. मग या गोष्टी एक्सप्लेन होणार आहेत आता. जे काही ड्रॉबॅक्स होते याच्यासाठी आणखी एखाद्या ऍडव्हान्स थेरीची गरज वाटू लागली आणि त्यावेळी आणखी एक ऍडव्हान्स थेरी तिथे डेव्हलप झालेली आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आता नावावरून तुम्ही सांगू शकता व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथं फक्त काय केलं होतं? बॉन्डिंग ऍटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर केले होते. 1s 2s 2p, पण कुणाचे? फक्त बॉन्डिंग ऍटमचे. तयार होणाऱ्या मॉलिक्युलच्या ऑर्बिटलचा तिथे विचार केला नव्हता. तो केलेला आहे टोटली मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये. सो गिव्ह द हेडिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? सगळ्यात ऍडव्हान्स थेरी आहे ही आपल्या सिलेबससाठी. जेवढं काय आपण शिकतोय त्याच्यामध्ये सगळ्यात ऍडव्हान्स थेरी आहे की जास्त एक्सप्लेनेशन आपल्याला या थेरीनं भेटतं. त्याला MOT म्हणतो आपण शॉर्ट मध्ये. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीला FBT म्हणणार, तसं आपण याला काय म्हणणार? MOT म्हणणार. ओके, काय फीचर्स आहेत आपण 1 by 1 क्विकली पाहूयात, का तर ही थेरी पूर्ण आजच्या लेक्चरला होणार नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण याला काय करणार आहोत? कम्प्लीट करणार आहोत. सो राईट डाऊन द फीचर्स. MOT gives more accurate description of electronic structure. Molecular orbital theory gives more accurate electronic structure of molecules than FBT. FBT पेक्षा MOT जास्त ॲक्युरेट इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. त्यामुळे ही थेरी काय आहे? मोर ॲक्युरेट आहे, मोर ॲडव्हान्स आहे. कन्सेप्ट ऑफ ऑर्बिटल ही पहिल्यांदा क्वांटम मेकॅनिक्स मधून आलेली आहे. कुठून आली? कन्सेप्ट ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटल इज द 3-dimensional space around the nucleus where probability of finding electron is at most. सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी आहे जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची, त्याला ऑर्बिटल म्हणतात. हे कुठून आलं? कन्सेप्ट कुठं ओरिजिनेट झाली ऑर्बिटलची? कन्सेप्ट कुठं ओरिजिनेट झाली? पहिले आपण Quantum स्ट्रक्चर ऑफ mechanics. ॲटॉम, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये. क्वांटम मेकॅनिक्स हे वेव्ह इक्वेशन वरती डिपेंड आहे. आणि कोणतं इक्वेशन पाहिलं आपण? किंवा आपण त्याला काय म्हटलं? स्क्रॉडिंजर इक्वेशन म्हटलं. ओके, तर स्क्रॉडिंजर इक्वेशन काय होतं? स्क्रॉडिंजर इक्वेशन H cap psi is equal to E psi. ओके, काय मिनिंग आहे? हा मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे. याच्या डिटेल मध्ये तुम्हाला जायचं नाही. हे जसं आपला इक्विव्हॅलेंट करण्यासाठी आपण कॉन्स्टंट वापरतो. ओके, एक आपण कॉन्स्टंट घेतो ज्यावेळी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो, इक्वल टू देतो आणि कॉन्स्टंट घेतो. तसा हा एक मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे, याला हॅमिल्टोनियन म्हणतात. ठीक आहे. साय हे वेव्ह फंक्शन आहे आपलं. साय म्हणजे काय?
साई इज द वेव्ह फंक्शन. कोणत्याही मुव्हिंग पार्टिकलला असोसिएटेड एक वेव्ह असते, जे पहिल्यांदा आपल्याला हायझेनबर्गने सांगितलं, डी ब्रॉग्लीज सांगितलं, डी ब्रॉग्लीज इक्वेशन, की जसं लाईटचं नेचर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं नेचर वेव्ह नेचर आहे, पण वेव्ह नेचरला पण पार्टिक्युलेट नेचर आहे, पार्टिकलचं नेचर आहे फोटॉन. फोटॉन सांगितले किंवा क्वांटम म्हटलं आपण त्याला, स्मॉल क्वांटा किंवा स्मॉल एनर्जी बंडल म्हटलं. त्याच्यामध्ये स्मॉल असे एनर्जी बंडल आहेत किंवा फोटॉन आहेत, म्हणजे एक मिनिमम छोटे युनिट आहे एनर्जीचं, ज्याला आपण फोटॉन म्हणतो. म्हणजे लाईटला, सन पासून आपल्यापर्यंत येणाऱ्या लाईटला जे वेव्ह नेचर आपल्याला माहित होतं, त्याला पार्टिकल नेचर आहे जसं म्हटलं, तसं रिव्हर्स एखादा पार्टिकल मूव्ह होतोय, मग तो हायड्रोजनचा ऍटम आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे किंवा काही आहे, किंवा ऑर्बिटमध्ये फिरणारा इलेक्ट्रॉन आहे किंवा मुव्हिंग ऍटम आहे, तर त्या मुव्हिंग पार्टिकलशी एक असोसिएटेड वेव्ह असते. म्हणजे पार्टिकलला पण वेव्ह नेचर असते, पहिल्यांदा सांगितलं आपल्याला, आणि त्या वेव्ह नेचरशी असोसिएटेड असणारं वेव्ह फंक्शन म्हणजे साय आहे. आणि ई इज द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. ई म्हणजे काय आहे? टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करणं हे 11च्या लेवलचं नाहीये, ते मी तरी माझ्या 11-12 मध्ये नव्हतं, BSc ला नव्हतं, मला MSc ला होतं. आता ऍटलिस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन तरी दिलेलं आहे या इक्वेशनचं, की असं काहीतरी क्वांटम मेकॅनिक्सशी रिलेटेड काहीतरी इक्वेशन आहे. हा शब्द पण आम्हाला नव्हता 11th मध्ये, क्वांटम मेकॅनिक्स. ठीक आहे का? तर सिलेबस आता मोर ऍडव्हान्स झालेला आहे, पण तुमच्या लेवलला हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी देऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या 15-20 कन्सेप्ट शिकायला लागतील. ओके, तेवढं पॉसिबल नाहीये, म्हणून तुम्हाला फक्त एवढंच रिमेंबर करायचं आहे, याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हा मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे एच कॅप. साय म्हणजे काय आहे? वेव्ह फंक्शन आहे, हे महत्वाचं आहे आपल्याला. आणि ई म्हणजे टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम आहे. आता इथं जर आपण ई इंटू साय आहे, ई इंटू साय, जर ई मोठा झाला साय छोटा होणार आहे, साय छोटा झाला ई मोठा होणार आहे, साय मोठा झाला ई छोटा होणार आहे. म्हणजे प्रोडक्ट जर कॉन्स्टंट घेतला, तर जर आपण हा प्रोडक्ट कॉन्स्टंट घेतोय, एनर्जी वाढली तर साय काय होतंय? कमी होणार आहे. ओके, हे आपण घेऊ शकतो. किंवा एनर्जी वाढली टोटल अँसर वाढणार आहे, किंवा साय वाढला तरी टोटल अँसर वाढणार आहे. आपल्याला याच्यापासून काय घ्यायचं आहे पहा, ऑर्बिटलची जी काही एनर्जी आहे ही प्रोपोर्शनल असते साय स्क्वेअरशी, किंवा इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटलमध्ये सापडण्याची जी काही प्रोबॅबिलिटी असते ती साय म्हणजे वेव्ह फंक्शनच्या स्क्वेअरशी काय असते? प्रोपोर्शनल असते. वेव्ह फंक्शनच्या स्क्वेअरशी प्रोपोर्शनल असते. एवढंच आपल्याला याच्यातून घ्यायचं आहे, हे आपल्यासाठी उपयोगाचं आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, याच्यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतो. मग आपण काय सांगणार पहा, काय सांगू शकतो आपण, की कन्सेप्ट ऑफ ऑर्बिटल ही पहिल्यांदा ओरिजिनेट झालेली आहे क्वांटम मेकॅनिक्स मधून. क्वांटम मेकॅनिक्स मधून आपल्याला काय शिकायचं आहे पहा, आपल्याला काय शिकायचं याच्यामधून, द स्क्वेअर ऑफ वेव्ह फंक्शन. राईट डाऊन द स्क्वेअर ऑफ, याच्यावरून सांगतोय आपण, द स्क्वेअर ऑफ वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन म्हणजेच काय? साय, आणि सायचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, साय स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ वेव्ह फंक्शन साय स्क्वेअर गिव्स मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी. गिव्स हा प्रोबॅबिलिटी सांगतोय, शक्यता. 100% जागा नाही सांगत, न्यूक्लियसच्या अराउंड कुठे इलेक्ट्रॉन सापडतोय, पण इलेक्ट्रॉन तिथं सापडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे सांगतोय, शक्यता किती आहे. गिव्स मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी. मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी आहे का मॅथ्स मध्ये? प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे, हो. तुम्हाला समजेल प्रोबॅबिलिटी काय असते. 6 कलरचे बॉल आहेत एका बॉक्स मध्ये, मी जर रॅन्डमली एक बॉल काढला तर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/6, बरोबर की नाही? याला प्रोबॅबिलिटी म्हणतो. ओके, म्हणजे ऑर्बिटलचं डिझाईन कसं केलं बघा, मी सांगतो तुम्हाला. जर समजा हा न्यूक्लियस आहे, एक मिनिट, हा न्यूक्लियस आहे, हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे. हायड्रोजनच्या सराउंडिंगला किती इलेक्ट्रॉन आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे किंवा कोणत्या सबसेलमध्ये आहे? 1s1. एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे? एस ऑर्बिटलचा शेप स्पेरिकल आहे, बरं का. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल आहे. आता पहा, मी या हायड्रोजन ऍटम, आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा जो एक इलेक्ट्रॉन आहे कुठेतरी फिरतोय, हा स्टेबल आहे का एका जागेला? स्टेबल आहे का? नाहीये. ठीक आहे, मग पहिल्यांदा मी काय केलं, समजा इमॅजिनरी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, इमॅजिनरी एक्झाम्पल, हे आपण करू शकत नाही. पहिल्यांदा मी जर फोटोग्राफ घेतला, याचा एक फोटो कॅप्चर केला, आणि मला सापडलं की हा इलेक्ट्रॉन इथं आहे, बरोबर की नाही? हा इलेक्ट्रॉन कुठं आहे? इथं आहे, दिसतं का तुम्हाला? हे जर समजा न्यूक्लियस आहे हायड्रोजनचं, ठीक आहे, हा हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल आहे समजा फॉर एक्झाम्पल, किंवा हे न्यूक्लियसच्या अराउंड समजा, ठीक आहे, ऑर्बिटल पण नको दाखवायला. त्या न्यूक्लियसच्या अराउंड एक इलेक्ट्रॉन कुठं आहे हायड्रोजनचा? पहिल्यांदा मला हा इलेक्ट्रॉन इथं सापडला, दुसरा फोटो काढला मी इथं सापडला, तिसरा फोटो काढला मला इथं सापडला, चौथ्या फोटोमध्ये इथं सापडला, पाचव्यात इथं सापडला. मी असे फोटो घेतच गेलो, याचे मिलियन्स ऑफ, बिलियन्स ऑफ, ट्रिलियन्स ऑफ फोटो पिक्चराइज केलं मी याला. प्रत्येक वेळी मला वेगवेगळ्या ठिकाणी काय सापडला? हा इलेक्ट्रॉन सापडला. प्रत्येक ठिकाणी सापडलेला इलेक्ट्रॉन, स्पॉट झालेला इलेक्ट्रॉन
की प्रत्येक इमेज मी काय केलेली आहे, एकावरती एक कॉपी केलेली आहे. त्यावेळी मला अशी प्रोबॅबिलिटी मिळाली की इलेक्ट्रॉन एवढ्याच रिजन मध्ये कुठेतरी सापडू शकतो. इलेक्ट्रॉन एवढ्याच रिजन मध्ये कुठेतरी सापडू शकतो. म्हणजे दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. ओके, आणि यालाच आपण ऑर्बिटल म्हणतो आणि याच्यावरूनच आपण शेप डिसाइड करतो. मग हे 2 डायमेन्शनल मध्ये मी दाखवलंय, हे 3 डायमेन्शन मध्ये कुठेही सापडू शकतो. म्हणजे याचं नेचर कसं झालं, याचा शेप कसा झाला, स्पेरिकल झाला. याचा शेप काय झाला, स्पेरिकल झाला. आणि वेव्ह फंक्शन काय सांगतं, वेव्ह फंक्शनचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी सापडते की इथंच इलेक्ट्रॉन असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. ठीक आहे, वेव्ह फंक्शनचा स्क्वेअर केल्यानंतर. सो वी कॅन से द स्क्वेअर ऑफ वेव्ह फंक्शन गिव्स द मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ finding an electron finding an electron within space around nucleus or around the nucleus म्हणू शकता तुम्ही. within space म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये, within space अराउंड न्यूक्लियसच्या अराउंड सापडणारी जी काही स्पेस आहे त्याची प्रोबॅबिलिटी आहे आपल्याला. इलेक्ट्रॉन कुठं सापडू शकतो, कुठं भेटू शकतो, कोणत्या पोझिशनला भेटू शकतो. म्हणजेच काय इलेक्ट्रॉन कुठं सापडतो त्यालाच आपण काय म्हणतोय, ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन जिथं सापडतो त्या 3 डायमेन्शनल स्पेसला आपण काय म्हणतो, ऑर्बिटल. ऑर्बिटल इज द 3 डायमेन्शनल स्पेस around the nucleus where probability of finding electron is maximum. Okay, so आपण यालाच काय म्हणू शकतो, यालाच कंटिन्यू करू शकतो आपण. इट इज नथिंग बट an atomic orbital. It is nothing but an atomic orbital. म्हणजेच काय, 3 डायमेन्शनल स्पेस, मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन विदिन अ स्पेस अराउंड न्यूक्लियस. त्यालाच आपण काय म्हणतो, ज्या स्पेस मध्ये इलेक्ट्रॉन सापडतो त्याला आपण ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणतो. आणि मॉलिक्युलर एमओटी काय करते, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी पूर्ण ऍटमला कन्सिडर करते. सो वी कॅन से एमओटी कन्सिडर फुल ऍटम, पूर्ण ऍटमला कन्सिडर करते आणि मॉलिक्युलच्या ऑर्बिटलचा विचार करते. सो अकॉर्डिंग टू एमओटी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, प्रत्येक ठिकाणी शॉर्ट फॉर्म यूज करतोय आपण. अकॉर्डिंग टू एमओटी मॉलिक्युलर ऑर्बिटल इज द प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्यूल. जसं ऍटमला ऍटॉमिक ऑर्बिटल असतं तसं मॉलिक्यूलला मॉलिक्युलर ऑर्बिटल असतं. So write down molecular orbital, underline it. Molecular orbital is the property of molecule. जसं ऍटमच्या अराउंड ऑर्बिटल असू शकतं तसं मॉलिक्युलच्या अराउंड पण जिथे इलेक्ट्रॉन सापडतो. सिंपल गोष्ट आहे पहा, सिंपल गोष्ट आहे. एखादा ऍटम आहे, इंडिव्हिज्युअल आहे, ठीक आहे, याच्या अराउंड कुठे कुठे इलेक्ट्रॉन सापडतो त्याला आपण ऍटॉमिक ऑर्बिटल म्हटलं, बरोबर की नाही. आता हा ऍटम सिंगल नाही, आता हा ऍटम काय आहे, बाइंड झालेला आहे, मॉलिक्यूल तयार झाले, समजा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. तर या मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉन कुठं कुठं सापडू शकतो, तर या स्पेसला आपण काय म्हणणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल. जर हे ऍटॉमिक ऑर्बिटल आहे तर हे काय आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल. का तर आता आपण मॉलिक्यूलचा स्टडी करतोय, बॉन्डिंग झालेला आहे. म्हणजे व्हीबीटीनं फक्त इंडिव्हिज्युअल ऍटम कन्सिडर केला, एमओटीनं पूर्ण मॉलिक्यूल कन्सिडर केला, याचं बॉन्डिंग झालेलं आहे. बॉन्डिंग झाल्यानंतर याला पिक्चराइज केलं. व्हीबीटीनं काय केलं, बॉन्डिंग होण्याच्या आधी दोन्ही ऍटमला सेपरेट फोटो काढले आणि ते फोटो परत चिटकावले. येतं का लक्षात, सोपं एक्झाम्पल. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीनं काय केलं, ऍटम एचा फोटो काढला, ऍटम बीचा फोटो काढला, ते फोटो दोन चिटकवले आणि बॉन्डिंग कसं होतं ते एक्सप्लेन केलं. एमओटीनं काय केलं आहे, ऑलरेडी बॉन्डिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर ए आणि बी ला जवळजवळ उभा करून फोटो काढलेले आहेत आणि मग पिक्चराइज केलेलं आहे की याच्यामधलं बॉन्डिंग कसं आहे. हा फरक आहे एमओटी आणि व्हीबीटी मध्ये. ओके, तर व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने इंडिव्हिज्युअल ऍटॉमिक ऑर्बिटल कन्सिडर केले, जे आपण प्रत्येक वेळी करत बसायचो. 1s2 2s2 2p6 2pz 2pz ओव्हरलॅप झाले किंवा s आणि 2pz ओव्हरलॅप झाले, सिग्मा बॉन्ड तयार झाला, पाय बॉन्ड तयार झाला, ऍक्सियल ओव्हरलॅपिंग झालं किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग तयार झालं, हे सगळं आपण कन्सिडर करत होतो फॉर ऍटॉमिक ऑर्बिटल. एमओटीनं काय केलं आहे,
पूर्ण मॉलिक्यूल तयार झालेलं आहे. आता मॉलिक्यूलला कन्सिडर केलेलं आहे आणि मॉलिक्यूलच्या अराउंड जे 3 डायमेन्शनल एरिया आहे की जिथं प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम आहे, त्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण म्हटलेलं आहे की अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल इज द प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्यूल. आता इथून पुढे ॲटॉमिक ऑर्बिटल येणारच नाही आपल्यात. आपण मॉलिक्युलर ऑर्बिटलचा विचार करणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनचा आणि त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, एनर्जी याचा विचार करणार आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू MOT, yes, according to molecular orbital theory, molecular orbital is the property of molecule and it is given by and it is given by same psi square. वेव्ह फंक्शनचा स्क्वेअर केला तर आपण त्यानं मॉलिक्युलर ऑर्बिटल पण काय करू शकतो, का तर ते वेव्ह फंक्शन आहे. आणि दुसरी एक प्रॉपर्टी सांगितली आहे पहा, जसं ऍटॉमिक ऑर्बिटलला काहीतरी एनर्जी असते, काहीतरी शेप असतो, काहीतरी साईज असते किंवा काहीतरी त्याची एनर्जी असते आणि ते मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिन असणारे अकॉमोडेट करू शकतात. तशा सेम प्रॉपर्टीज आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या. ठीक आहे, हे नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेले आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीने. मग आपण काय म्हणू शकतो, लाईक ऍटॉमिक ऑर्बिटल्स, molecular orbitals have energy. Molecular orbitals have energy levels and energy levels दिसतंय, energy levels and definite shape. काहीतरी फिक्स असा शेप पण असतो त्याला. सो डेफिनाइट शेप they also contain maximum 2 electrons. They also contain maximum 2 electrons. त्याच्यामध्ये पण कॅपॅसिटी किती आहे, मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन. हे सेम आहे. जसे ऍटमचे ऑर्बिटल पाहिले तसे सेम आपल्याला पाहायचे आहेत मॉलिक्यूलचे ऑर्बिटल. ठीक आहे, ठीक आहे. तर एवढे फीचर्स आपण पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार कसे होतात, त्यांचे एनर्जी लेवल्स कसे असतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असाइन करायचं आहे, जसं आपण लिहित होतो अकॉर्डिंग टू 1s2 2s2 इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवलला फिल करत जात होतो. अकॉर्डिंग टू पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आणि अकॉर्डिंग टू अफोगू डायग्राम, याच्यानुसार आपण 3 रूल नुसार काय करायचो, इलेक्ट्रॉन फिलअप करायचो. तर आता आपण काय करणार आहोत, सेम मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये, तिथं आपण फक्त ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करायचो. आता आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करणार आहे. काय काय सांगितलं पहा, MOTच्या इंट्रोडक्शन मध्ये, हे सगळं MOTचं इंट्रोडक्शन आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मोर ऍक्युरेट इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर भेटणार आहे आपल्याला CBT पेक्षा, मोर ॲक्युरेट दॅन व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. कन्सेप्ट जी आहे ऑर्बिटलची ही क्वांटम मेकॅनिक्स मधून आलेली आहे. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण एक इक्वेशन घेतलं होतं, H∼ इज इक्वल टू E इंटू साय. या इक्वेशनला काय म्हटलं होतं आपण, दिस इज द क्रॉडिंजर इक्वेशन किंवा याला म्हणत असतो आपण वेव्ह फंक्शन साठी असणारे इक्वेशन आहे. साय हे वेव्ह फंक्शन आहे. म्हणजेच काय, ऑर्बिटल ही 3 डायमेन्शनल स्पेस आहे अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. म्हणजेच काय, वेव्ह फंक्शन साय स्क्वेअर म्हणजे इट गिव्स मेजर ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग एन इलेक्ट्रॉन विदिन अ स्पेस अराउंड न्यूक्लियस. इट मीन्स नथिंग बट द ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटलला कोण रिप्रेझेंट करतो, साय स्क्वेअर. खूप इम्पॉर्टंट आहे, याला अंडरलाईन करून ठेवा, हे महत्वाचं आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटलला किंवा ॲटॉमिक ऑर्बिटलला साय स्क्वेअरने रिप्रेझेंट केलं जातं. हे वेव्ह फंक्शन आहे. ओके, MOT कन्सिडर होल ॲटम. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी पूर्ण ॲटम कन्सिडर करते, त्याच्यामध्ये ऑर्बिटल वगैरे घेतलेले नाहीयेत. अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल इज द प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्यूल. जसे ॲटमला ॲटॉमिक ऑर्बिटल असतात तसे सेम मॉलिक्यूलला पण मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात. आणि हे आपण कशाने देणार, परत तेच साय स्क्वेअरने आपण रिप्रेझेंट करणार त्याला. जसे ॲटॉमिक ऑर्बिटल असतात, प्रॉपर्टी सांगितल्यात तुम्हाला मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या. मॉलिक्युलर ऑर्बिटल अल्सो हॅव एनर्जी लेवल्स, डिफरंट एनर्जी लेवल्स.
आणि डेफिनाइट शेप असतो, त्यांना वेगळा शेप असतो, त्यांच्या एनर्जी वेगळ्या राहतात आणि दे अल्सो कंटेन्स मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन सिमिलर लाईक टू द ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल जसे आहेत तसेच मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग आता इथं आपण काही शब्द यूज करणार आहे. ॲटॉमिक ऑर्बिटलला AO ने रिप्रेझेंट करणार, मॉलिक्युलर ऑर्बिटलला MO ने रिप्रेझेंट करणार. असे काही शॉर्ट फॉर्म आपल्याला वारंवार काय करावे लागतात, यूज करावे लागतात. ठीक आहे, इंट्रोडक्शन समजलंय तुम्हाला सगळं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचं? रिप्लाय मी. सर ते Introduction. MOT कन्सिडर Yes, होल ॲटम आहे ना? येस येस येस, होल ॲटम. ते दिसत ते नाही काय का? सर? रिफ्लेक्शन होत आहे. नाही सर, ओके, म्हणजे म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटलनं पूर्ण ॲटम कन्सिडर केलाय. आपण काय करतो, तो स्टेज करायचो ॲटमच्या की आउटर मोस्ट ऑर्बिटल. याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन घ्यायचो. प्रत्येक इलेक्ट्रॉन घ्यायचो, कर्नेल वेगळा ठेवायचो. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. तर यांनी काय केलंय, आफ्टर बॉन्डिंग ह्या मॉलिक्युलर इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर पिक्चराइज केलेलं आहे. म्हणजे तिथं होल ॲटम घेतलेला आहे, फक्त एखाद्या व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन कन्सिडर केलेले नाहीयेत. पूर्ण ॲटम घेतलेले आहेत, पूर्ण बॉन्ड तयार झालेला आहे आणि बॉन्ड तयार झाल्यानंतर मॉलिक्युलला पिक्चराइज केलेलं आहे, मग बॉन्डिंग एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, त्यालाच Okay, आपण sir. म्हटलेलं आहे की यांनी पूर्ण ॲटम्स काय केलेले आहेत, कन्सिडर केलेले आहे. इट इज येस क्लिअर? सर. येस सर. ओके, ठीक आहे. सर आलेले आहेत, सर कंटिन्यू करतील तुमचं. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. हॅव अ नाईस डे एव्हरीवन. थँक्यू सर. ओके, थँक्यू ऑल अँड बाय बाय. अमित सर. सर लिव्ह केलं तर चालेल ना मी? Yes, sir. Yes, sir. युट्यूब लाईव्ह स्टॉप करताय का तुम्ही?